नमस्कार, मी अक्षय आणि बोटटॉक्स वरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. 10 फेब्रुवारी 1910 या दिवशी छत्तीसगड राज्यामधल्या बस्तर या प्रदेशामध्ये प्रसिद्ध असं भूमकाल विद्रोह झालेला होता आणि हा भूमकाल विद्रोह नेतृत्व करणारे होते जननायक गुंडा धुरधुरवा. यांच्या नेतृत्वाखाली हे भूमकाल आंदोलन झालेलं होतं. अर्थातच हे आंदोलन तत्कालीन अन्यायकारक ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध झालेलं होतं. जे ब्रिटिश सरकार आदिवासींच्या जल जंगल जमीन या घटकांवरती आपला ताबा मिळवून आदिवासींना त्या भागातून हाकलून लावलेलं होतं. अन्यायकारक असलेल्या ब्रिटिशांच्या विरोधामध्ये हे आंदोलन होतं. याच आंदोलनाला येत्या 10 फेब्रुवारी 2026 या दिवशी 116 वर्ष पूर्ण होत आहेत आणि तसंच आजही आपल्याला पाहायला मिळतात की हेच जे पूर्वी ब्रिटिश आदिवासींवरती अन्याय करायचे तोच अन्याय आजही होतोय का, हे आपल्याला या व्हिडिओमध्ये आपण या इंटरव्ह्यूमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. माझ्यासोबत आहेत बिरसा क्रांती दलाचे युवा अध्यक्ष, युवा विदर्भाचे अध्यक्ष अर्जुन भाऊ युवनाते यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. बघणार आहोत की आदिवासींच्या आजच्या शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक भेदभावाच्या संदर्भातली काय आव्हानं आदिवासींना सामोरे जावं लागतात आणि त्याबद्दल आपलं सरकार कुठपत जागृत आहे आणि कुठपत आदिवासींसाठी सकारात्मक निर्णय घेत आहे. आदिवासींच्या संदर्भामध्ये आज आपल्याला दिसून येत आहे की सरकार आणि अन्यायकारक भांडवलदार यांची मिलीभगत होऊन आदिवासींच्याच जल जंगल जमीनवरती ताबा मिळवला जातोय. सुरुवात करूया. नमस्कार भाऊ. नमस्कार. स्वागत आहे आपलं बोटटॉक्स वरती. धन्यवाद. सर्वात महत्वाचं म्हणजे आज जे आपल्याला दिसून येत आहे, गुंडा धुरधुरु आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की ज्यांनी बस्तरच्या भागामध्ये आदिवासींच्या हक्कासाठीचं आंदोलन केलं होतं, भूमकाल आंदोलन. हो. हे आंदोलन परत होईल का, असा पहिलाच प्रश्न माझा राहील. पण आता येणाऱ्या 10 तारखेला 116 वर्ष त्या आंदोलन होणार आहे. बरोबर. आणि आज जे परिस्थिती भारतामध्ये आहे त्याच काळामध्ये जे आंदोलन घडलेलं होतं, जल जमीन जंगल सोबतच बेगारी पद्धत आणि कृषीमध्ये ज्या लोकांनी म्हणजे हस्तांतरित करण्याचं काम त्यावेळेस ज्या इंग्रज लोकांनी केलं होतं, त्या ठेकेदारांनी केलं होतं. म्हणजे आज जे आपण ठेकेदार पद्धतीच्या विरोधात लढतो, बरोबर. त्यावेळेस 116 वर्षाच्या अगोदर गुंडा धुरणाऱ्यांनी भूमकाल आंदोलन सुरू केलं. आणि भूमकाल आंदोलन म्हणजे काय? धरती का काप उठणार, म्हणजे त्याचं रूप होतं धरती का काप उठणार, भूकंप. भूकंप. Yes. आता येणाऱ्या काळामध्ये जे भारतामध्ये जे होत आहे किंवा महाराष्ट्रामध्ये होत आहे का विद्रोह करणे, बरोबर. आता एमपी असेल, छत्तीसगड असेल, महाराष्ट्र असेल, प्रत्येक ठिकाणी विद्रोह सुरू झालेला आहे. आणि असा विद्रोह येणाऱ्या काळामध्ये आदिवासीच करेल. कारण की जल जमीन जंगलची लढाई जेव्हा आम्ही लढतो किंवा आमचे पूर्वज लढले, पूर्वज लढत असताना ही जी लढाई होती, ही लढाई प्रत्येकासाठी होती. परंतु ते येणाऱ्या काळामध्ये जातीविषयक लढाई झाली. त्याच्यामुळे हे कुठंतरी लोकांना समजायला पाहिजे. कारण की जोपर्यंत या समाजामध्ये जल जमीन जंगल या संस्कृती पर्यावरणामध्ये पर्यावरण जे आपण घेतो किंवा ऑक्सिजन आपण घेतो, हे जोपर्यंत आपल्याला कळणार नाही का ते आंदोलन सुद्धा आपलंच होतं, त्याच्याशिवाय या देशामध्ये भूमकाल विद्रोह होणार नाही. परंतु आजची परिस्थिती अशी आहे का आदिवासी हा अत्यंत दुखी आणि त्याला समजत नाही आहे का आदिवासीवर कोणता आघात होत आहे. त्यामुळे प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करणे सुरू झाले. परंतु ज्या दिवशी भूमकाल विद्रोह हा आदिवासींच्या मनामध्ये घुसेल, गुंडाधूर हा ज्या दिवशी आदिवासीला कळेल आणि युवकांना कळेल का धरती का काप उठणार हे आंदोलन कशाला म्हणतात, त्या दिवशी या देशातली सरकार हालून जाईल. ते राज्य सरकार असो, ते विदेशी सरकार असो, का भारत सरकार असो, का कोणता ठेकेदार असो, 100% त्या भूमकाल विद्रोह आंदोलनात हालून जाईल, हे तुम्हाला 100% सांगतो. विशेष म्हणजे गुंडा धुरधुरवा यांनी ज्यावेळी आंदोलन केलेलं होतं, त्यावेळी त्यांना ब्रिटिशांचं किंवा ब्रिटिश पोलिसांना पकडून देणारे सुद्धा आदिवासी समुदायातला सहकारीच म्हणजे अर्थातच धुरधुरवा यांचा सहकारी होता. म्हणजे आज रोजी जे काही तुमच्यासारखे नेते आंदोलन करतात, तर याला जयचंद जे म्हणतो आपण त्याला, ते जयचंद आजही आदिवासी समुदायामध्ये आहेत का? मी तुम्हाला 100% सांगतो, जे वास्तविकता जो क्रांतीवीर आहे घडलेले आहे, आदिवासीचे क्रांतीवीर असेल, वेगवेगळे क्रांतीवीर असेल, त्या काळामध्ये जे वास्तविकता होती काय भगतसिंगना पकडून देणारे, बरोबर, आपलेच त्यांच्या सोबतचे, म्हणजे इंग्रजासोबत फितुरी करणारे जे लोक होते,
ते अजूनही या त्यांच्यामध्ये ते रक्त व्यवस्थित दावल आहे. व्यवस्थित आहे. हम्म. त्यामुळे माझ्यासोबत काही घटना अशा घडतात, बरोबर. एखादा दुसरा सोशल वर्कर असेल त्यासोबत सोबत सुद्धा या घटना घडतात. काही मुखबीर जे लोक मुखबिर आपण म्हणतो लोकं. ते ऑलरेडी याच्यामध्ये आहे. आहेत. त्यामुळे आंदोलन करत असताना काही गुपित ज्या गोष्टी असतात त्या गुपित गोष्टी लोकांना माहीत झाल्या नाही पाहिजे किंवा येणाऱ्या व्यवस्थेला माहीत झाल्या नाही पाहिजे की आपण कोणतं आंदोलन करत आहे. त्या आंदोलनाच्या विपरीत आपल्यासोबत असणारा एखादा जयचंद जाते आणि तो मिळून जातो आणि कुठेतरी आंदोलन फसवल्या जाते. अशीच घटना वारंवार या देशामध्ये वेगवेगळ्या क्रांतिकारासोबत झाली आहे आणि सोशल ऍक्टिव्हिस्ट यांच्यासोबत सुद्धा होत आहे. ते आपण तुम्ही सुद्धा डोळ्यात पाहत आहे. आपली आंदोलनं अनेकदा आम्ही म्हणजे अक्षरशः स्वतः डोळ्यांनी बघतोय की आज रोजी आपण शिक्षणासाठी आंदोलन करतात. याच्यामध्ये आदिवासींच्या शिक्षणाच्या संदर्भातल्या काय काय अशी आव्हानं आहेत की जे आजही सरकार पूर्ण करू शकत नाही? पहा, ज्या वेळेस आदिवासी विकास विभाग हे तयार झाला, समाज कल्याणामधून वेगळं झालं. बरोबर. आदिवासीच्या विविध समस्या आहेत, परंतु त्या समस्या पटलावर कधी येत नाही. बरोबर. काँग्रेसचं सरकार होतं, बीजेपीचं सरकार होतं, एसवाय मंत्री झाले, परंतु जे आदिवासीची शिक्षण प्रणाली पाहिजे म्हणजे आदिवासी वसतिगृह असेल, त्यानंतर आश्रमशाळा असेल, त्या आश्रमशाळेमध्ये शिक्षकाची गुणवत्ता काय हे शोधणं गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे एका आश्रमशाळेमध्ये समजून काय 1 ते 10 विद्यार्थी शिकतो, इंग्लिशचा मास्तर नाही हो, शिक्षक नाही, वार्डन नाही, मुलींना अध्यापक नाही. मग तुम्ही हा विचार करा का बाबा एखादा गदेघाट कसा असतो, त्या गदेघाटामध्ये जसे बैल ढोरं वगैरे ठेवतात, आपण म्हशी वगैरे ठेवतात, तशा पद्धतीची आता वागणूक चालू आहे. हे आपण आश्रमशाळेमध्ये अशा पद्धतीची वागणूक चालू आहे. आणि याच्यावर जर मंत्री, 25 आमदार, 4 खासदार आणि काही सोशल ऍक्टिव्हिस्ट बोलत नाही आणि बोललं तर त्यांना दाबलं जातं आणि बोललं तर त्यांच्यावर आघात केला जातो, हे 100% सत्य आहे. त्यामुळे शिक्षण व्यवस्था तुम्ही सांगा, आमच्या पिढ्या लंब्या गेल्या म्हणजे संपल्या पिढ्या आमच्या. बरोबर. शिक्षणाची पिढी संपली आहे, कारण की 2014 मध्ये यांनी ती डीबीटी योजना आणली. बरोबर. ते कोण मागितली नाही, म्हणजे आम्हाला द्याच बा तुम्ही, असं काहीच नव्हतं. सगळ्या योजनांचा फायदा तुमच्या खात्यावरती येणार पैशाच्या स्वरूपामध्ये. हो, आणि आता त्या पैशाच्या स्वरूपामध्ये ज्या गोष्टी येत आहे त्याच्यामुळे हे आमची पिढी संपलेली आहे. ही पिढी संपलेली आहे, कारण की पैसा हा प्रत्येकाला कसा नाचायचा, कसा नाचवला पाहिजे ते शिकवतो. त्यामुळे शिक्षणाचा स्तर आमचा घसरलेला आहे. आश्रम शाळेमध्ये ज्या व्यवस्था पाहिजे त्या घसरलेल्या आहे. हजारो कोटीचं जे बजेट होतं ते बजेटचा सत्यानाश आणि नाहीसा करण्याचं काम आजच्या काळामध्ये होत आहे. त्यामुळे शिक्षण प्रणाली 100% मी तुम्हाला घसरलेली आहे. तुम्ही आश्रम शाळेमध्ये जा किंवा एखाद्या महाविद्यालयामध्ये जा, एटी गेटी म्हणजे बीएचे 3-3 विषय जर जात असाल, बरोबर, तर तुम्ही आता विचार करा म्हणजे काय अवस्था असेल काय आपल्या अवस्था असेल. आदिवासींच्या आणि शिक्षणाची. माझा म्हणजे एक मेळघाटच्या, आता मी नेहमी जात असतो, एका आश्रम शाळेमधला 12वी सायन्स झालेला मुलगा, मी तुमचं त्याचं नाव सांगत नाही, बर, त्याने 12वी सायन्स मध्ये त्याला 82 का 87% मार्क होते. बर. 12वी सायन्स मध्ये बर. पास झाल्यावर. मग त्याला पास झाल्यानंतर मग त्याची ऍडमिशन करायची होती. मी सुद्धा त्याच्यासोबत होतो. तो बीए ऍडमिशन करून आला. तर म्हटलं तुला 12वी सायन्सला जर 87% आहे तर तू दुसरं काही कर ना. म्हणजे हे काय मेकॅनिकल असेल इंजिनियर त्याला डोक्यामध्ये काय असेल त्याला की सांगतो त्याला ना BA तुम्हाला. करावं हा. मग तो फॉर्म भरायला असं असते आपल्याला ऍडमिशन करताना विषयाचा फॉर्म भरत असताना त्याला सायन्सचं स्पेलिंग येत नव्हतं. हे आमची शिक्षण व्यवस्था आहे. म्हणजे त्याला सायन्सचं स्पेलिंग येत नसतं तर मग 87% मार्क भेटले कसे. बरोबर. आणि ज्या शाळेतून पास आउट होऊन आला ते शाळा शासकीय आदिवासी आश्रमशाळा. शासकीय आदिवासी आश्रमशाळा म्हणजे तुम्ही एक विचार करा का खरीच विद्यार्थ्यांना ते शिकवतात का. बरोबर. म्हणजे शिक्षण प्रणालीचा येणं गायब केला, फक्त प्रणाली सुरू आहे, बट्ट्याबोळ चाललेला आहे. आणि याच्यावर कोणाचंच लक्ष नाही. लक्ष कशावर आहे हे आता मी सांगू शकत नाही, कारण की प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळ्या पद्धतीचा आहे, वेगळ्या पद्धतीने लोक जगतात. ते सोशल ऍक्टिव्हिस्ट असो, राजकारणी लोक असो, कोणी असो, परंतु आदिवासीच्या शिक्षण प्रणालीमध्ये जे तूट झालेली आहे, जो नुकसान झालेला आहे, ते कदाचित भरपाई होणार नाही, हे 100% सत्य आहे. आपल्या अभ्यासानुसार किंवा आपल्या अनुभवानुसार आदिवासी मंत्री काय करतात याबाबत? मी तुम्हाला अगोदर सांगतो, हसू नका, आपण हसतात. तरी हसू आदिवासी मंत्र्यांचं नाव काढलं की आपण हसतात. तरी हसू यासाठी राहिलो मी
का आदिवासी मंत्री तो आहेच नाही. याच्यासाठी मी असं का तुम्ही ज्या व्यक्तीचं म्हणता का आदिवासी मंत्री, या महाराष्ट्रामध्ये आदिवासी मंत्रीच नाही. अजून हे मोदी सरकार आहे. हो. म्हणजे आहेच नाही मंत्री. म्हणजे आम्ही पण अनेकदा प्रश्नांच्या बाबत त्यांना विचारलं तर ते उत्तर सुद्धा देऊ शकत नाही, ही स्थिती आदिवासी नाही. मंत्र्यांची आहे. माझं असं म्हणणं आहे का तुम्ही एखाद्या शाळेमध्ये गेले आणि त्या शाळेमध्ये एखाद्या मुलीसोबत किंवा मुलासोबत तुम्ही जेवण केलं, झाला का तुमचं? नाही. बलात्कार झाल्यावर तुम्ही कुठे गेले? बलात्कार झाल्यावर कुठे गेले? सेंट्रल किचनच्या नावानं जे पद्धत चालू आहे, इथून 100 किलोमीटर तर तुम्ही आता 8 वाजता जेवण बनवलं तर तुम्ही 100 किलोमीटर एखाद्या दुसऱ्या शाळेमध्ये जेवण घेऊन चालले, तर जेवण ते शिळं होईल, खराब होईल, काय होईल? त्याच्यावर काही प्रतिक्रिया आहे आदिवासी मंत्र्याची? आदिवासी मंत्रीच नाही या विभागात. आदिवासी मंत्री नाही, कारण की आदिवासी मंत्री हा कसा असायला पाहिजे, एखादा प्राध्यापक व्यक्ती जर आदिवासी मंत्री झाला, प्राचार्य प्राध्यापक आणि त्यात पीएचडी आहेत ते. हा काय असं एक्सवायझेड मध्ये काही माहित नाही, प्राचार्य व्यक्ती जर समजून घ्या आदिवासी विकास विभागाचा मंत्री झाला, तर त्यांनी अगोदर शिक्षण प्रणाली सुधारवली पाहिजे. शिक्षक हजर आहे की नाही याबद्दल शहानिशा करायला पाहिजे. ते होताना दिसत नाही ना. हे जातात, यांचे कॅमेरेमॅन 2-4 यांचे लीडर असतात, ते सोशल ऍक्टिव्हिस्ट, ते गुपचूप मध्ये संध्याकाळी जेवण करते. खूप छान जेवण, खूप छान जेवण. अरे विद्यार्थ्याला जेवण नाही. बरोबर. म्हणजे अशी बिकट परिस्थिती आहे. त्यामुळे आदिवासी मंत्री असणे का नसणे काय, मला तो आदिवासी मंत्री वाटतच नाही तो मंत्री आहे. तो मंत्री नाही. म्हणजे ज्या आदिवासी विकास, आता कमसे कम 1.5 वर्ष त्यांना ते पदभार घ्यायला हवं. याच्या मागे 6 महिने ते होते. आता 1.5 वर्ष आहे. समाजाला वाटत नाही आदिवासी मंत्री, फक्त दलालांना वाटते ते आदिवासी मंत्री. ज्यांना जयचंद म्हणून जे दलाल आहे, ज्यांना 2%, 5% कमिशन पाहिजे, काहीतरी हेराफेरी करायचे, त्यांनाच वाटते ते आदिवासी मंत्री आहे. बाकी समाजाला कोणालाच वाटत नाही ते आदिवासी मंत्री. मध्यंतरी एक आपण शिक्षणाच्या बाबत बोलतोय म्हणूनच की घाटंजी तालुका अर्थात यवतमाळ जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी एक आश्रमशाळेमध्ये एका मुलींवरती मी एका मुलीवरती नाही म्हणत आणि काही मुलींवरती एक व्हिडिओ व्हायरल झालेले होते. त्याच्यामध्ये त्यांच्यावरती अत्याचार झाला आणि तो अत्याचार स्वतः त्याचे जे काही मुख्याध्यापक असतील किंवा शिक्षक असतील, ती लोक तिथे अत्याचार करतात त्यांच्यावर. त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते मध्यंतरी. त्याबाबत आपण मला एक वाटतं की आपण काहीतरी नेतृत्व केलं होतं त्या आंदोलनाचं, तर तो काय अनुभव होता नेमका? तो अनुभव असा होता का 1.5 वर्ष अगोदर, ती घटना आताची नाही, बरोबर, 1.5-2 वर्ष अगोदर ते घटना घडली होती. आणि ते घटना घडली तर त्या विद्यार्थ्यांनी खूप वेळा तक्रारी केल्या, प्रकल्प कार्यालय असेल, त्याच्यानंतर मुख्याध्यापक अधीक्षककडे मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या, परंतु त्या तक्रारीचं निवारण झालं नाही. आणि ज्या व्यक्तीची ही तक्रार केली होती त्या व्यक्तीला तिथून काढण्यात आलं. बरोबर, ते काढण्यात आलं. आणि त्याच्यानंतर जे प्रकल्प स्तरावर जे शिक्षण विस्तार अधिकारी असतात, XYZ जे लोक असतात, ते त्या ठिकाणी गेले. त्यांनी म्हटलं नाही असं होत असते, असं त्या विरोध पद्धतीने त्याने काही घराणा तयार करून ते विषय संपवला. परंतु कालांतराने एक माझ्याकडे तो व्हिडिओ आला आणि मला त्याची वस्तुस्थिती सांगितली. अच्छा, असंच आहे. मी तो व्हिडिओ 7 मिनिटाचा होता. तो व्हिडिओ नेमका केला कोणी होता ते आता नाव न घेता? नाही, ते आदि सखी म्हणून जे प्लॅटफॉर्म चालवते आदिवासी विकास विभाग, बरं, त्या आधी प्रकरण त्यांनीच बाहेर काढलं. त्यांनी हे बाहेर काढलं आदि सखी म्हणून. एक आपण त्याच्यामध्ये आभार मानू शकतो त्यांचे. 100% मुलींचं खरंच अत्याचार त्यांनी बाहेर काढला की त्यांना खरंच सॅल्यूट असायला पाहिजे. म्हणजे डिपार्टमेंट मार्फत आदि सखी म्हणून एक कार्यक्रम चालते. त्या आदि सखी मधून त्या महिला होत्या आणि त्या महिलांचं कामच हे काय का आदिवासी मुलीवर काय होत असेल, काय होत असेल तर त्या उलगाडा करतात. आणि त्या टोटली आदिवासी असल्यामुळे त्यांना ते दुःख वाटलं. तर त्या संदर्भात माझी सुद्धा एक नातेवाईक होती, तिने मला तो व्हिडिओ पाठवला. व्हिडिओ पाठवल्यानंतर मला ते दुःख वाटलं. ते का 7 मिनिटाचा व्हिडिओ होता, 7 मिनिटं 20 मिनिटाचा, 7 मिनिटं 20 सेकंदाचा व्हिडिओ होता. मग त्या संदर्भात मी मग ते चळवळ चालू केली, फोन लावणं, हे करणं, ते करणं. मग ते ऍडव्होकेट पवन वाढवी असतील, अशी आम्ही पूर्ण टीम, रोहित झाकर्डे, पूर्ण आम्ही ते तयार करून त्या संदर्भात आम्ही साहेबांना भेटलो. मग सोशल मीडियावर ते व्हायरल झालं. सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर गुन्हे वगैरे दाखल झाले. परंतु हे करत असताना सिस्टीम मध्ये खूप मोठा त्रास होते. म्हणजे माझ्यावर हमला झाला त्यावेळेस. त्याच्यानंतर मला धमकी का ते असं होईल, तसं होईल, आम्ही तुमच्यावर गुन्हे दाखल करतो, तुम्ही शाळेची बदनामी केली, तुम्ही डिपार्टमेंटची बदनामी केली, अशा पद्धतीने पालकाचे मला फोन येत आहे. पालकांना कोणीतरी फूस लावली.
आणि माझा नंबर त्यांच्याकडे कसा आहे प्रश्न होता. बरोबर. तर ते मला फोन करत आहे, हा तुमच्यावर गुन्हे दाखल करतो, तुम्ही आमच्या मुलीची बदनामी केली, तुम्ही असं केलं, तुम्ही तसं केलं. मी कोणत्याही भिलो नाही. हं. मी ठामपणे एडी साहेबांना म्हटलं का हे गुन्हे दाखल झाले पाहिजे. हं. तर त्या अशा पद्धतीनं तो व्हिडिओ व्हायरल झाला आणि सोशल मीडियावर सुद्धा लोकांनी चांगल्या पद्धतीने कमेंट आणि ते शेअर केलं. हं. समाजातल्या किंवा हो. अदर समाजातल्या लोकांनी. नंतर तो मुलगा आतमध्ये गेला, हं. तो मुख्याध्यापक आतमध्ये गेला आणि अजूनही त्याच्यावर चौकशी समिती चालू आहे. पण अजूनही त्याच्यावरती कारवाई झाली नाही आहे हा. असं सुद्धा लक्षात येत आहे. म्हणजे एक महत्त्वाचं मला म्हणता येईल, की अ, या युवकांसारखे म्हणजे अक्षरशः अर्जुन भाऊ यांच्यासारखे नेते जर समाजातल्या अन्यायासाठी लढत असतील आणि त्या समाजातूनच त्यांनाच विरोध होत असेल किंवा त्यांनाच त्यामध्ये धमकीवजा फोन केले जात असतील, तर हे एक आदिवासी समुदायाने खरंच विचार करण्यासारखे भाग असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे अक्षरशः काटे येतात अंगावरती जेव्हा आपण ऐकतो, की आदिवासींच्या मुलींवरती अत्याचार झाला किंवा 100%. मुलींवरतीच नाही तर मुलांवरती सुद्धा अत्याचार होत आहेत. अनेक शाळांमध्ये आजही शिक्षण व्यवस्थित मिळत नाहीयेत. शाळा त्याच्यामध्ये जेवण तर हा दूरचा भाग राहिला. दूरचा भाग. साधं व्यवस्था सुद्धा त्यांना झोपण्याची सुद्धा व्यवस्था नसते. हे एक अतिशय असंवेदनशील गोष्टी विशेषतः समाजातल्या सर्वात जास्त त्यामध्ये सफरेस झालेल्या घटकाच्या संदर्भामध्ये होतात. म्हणजे याच्याबद्दल केवळ आदिवासी नाही तर सर्वच समुदायाने विचार करण्यासारखा भाग आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे मला फार दुःख होतं या सगळ्या गोष्टीचं. म्हणून मला आवर्जून तुम्हाला या सगळ्या गोष्टी विचाराव्याशा वाटतायत. तरी दुःख नाही, ह्या घटना घडलेल्या आहेत. हं. म्हणजे काय आहे, नंदुरबार असो, यवतमाळ असो किंवा नंदुरबार तुम्ही सांगा मले, हं. नंदुरबार, यवतमाळ, धारणी, हं. गडचिरोली हं. हा जो एरिया आहे हा ट्रायबल झोन आहे. ट्रायबल झोन. इथे काही ठिकाणी ऑलरेडी जे 350 गावं असतात, 350 गावाचे सरपंच आदिवासीच आहे. हं. परंतु आता मला हे कळत नाही का, ज्या गावामध्ये आपण नेतृत्व करतो त्याचा सरपंच आदिवासी आहे, आमदारही आदिवासी आहे. हं. तिथं जर आमची अवस्था शून्य असेल, तिथं जर आमची अवस्था, आमच्या विद्यार्थ्याची अवस्था दयनीय असेल, जेवण नाही, ड्रेस नाही, शिक्षक नाही, मग हे सुधारायला येणार कोण? बरोबर. आमदार आमचा, हं. सरपंच आमचा, हं. शाळा आमची, विद्यार्थी आमचे, निधी आमचा, पण आमचा विकास नाही. मग आता आमदार हा समाजाचा आहे, पक्षाचा आहे का कोणाचा आहे, हा प्रश्न खरीच आज विचारायची गरज आहे. सर्वात मोठं समाजापुढचं आजचं आव्हान आहे. आव्हान आहे. हे जयचंद खरे कारणीभूत आहे सगळ्या गोष्टीला. म्हणजे हे समजत नाही आहे का बा हे म्हणजे पक्षाचे गुलाम झाले आहे का समाजाने, ज्या समाजाने तुम्हाला निवडून दिलं त्या समाजात तुम्ही प्रतिनिधित्व करता, त्या समाजाचे तुम्ही शाळकरी मुली जी आहे, मुलं आहे, त्यांची तुम्ही सुरक्षा करत नसेल तर मग काही कामाचीच गोष्ट नाही ना. हे आमदार खासदार कामाचीच नाही. विशेष म्हणजे मला आणखी आवर्जून म्हणावंसं वाटेल, आदिवासी मंत्री त्यांचा वैयक्तिक माझा काही द्वेष नाही किंवा वैर नाही, परंतु वृत्तीचा विरोध करा म्हणतात किंवा वृत्तीचा त्याच्यामध्ये आपण विरोध करायला पाहिजे त्या गोष्टीला. तर त्यांनी खरंच हा जर इंटरव्ह्यू आपण बघत असाल आदिवासी मंत्री प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके सर, तर नक्कीच आपण संवेदनशील असाल तर या सगळ्या समस्यांवरती आणि अशा नेतृत्व करणाऱ्या समाजामध्ये ज्या काही अन्यायकारक गोष्टी घडतात त्या नेतृत्व करणाऱ्या युवकांना आपण एकदा बोलवून नक्की या समाजामध्ये काय समस्या चाललाय त्याचा आपल्याला जरी अभ्यास नसेल तर या सगळ्या युवा कार्यकर्त्यांकडून अभ्यास करून घ्यावा आणि जाणून घ्यावा असं मी या ठिकाणी आवाहन करेन. प्रश्न असा होता की आता आपण जे युवक आहेत आपल्या संपूर्ण आदिवासी समुदायामध्ये हो. यांच्या रोजगाराचं समस्या खूप मोठी आहे की बाबा हो. आज जंगल जल जमीन जे आहे हे जर भांडवलशाही लोक त्याच्यामध्ये कब्जा करत असेल त्याच्यावरती, तर भविष्यातले जे काही आपले युवक असतील आदिवासी समुदायामधले त्यांच्या रोजगाराचं काय शासन करते आहे किंवा हे पण एकदम ढिसाळ पद्धतीने चाललेलं आहे सगळं. जेव्हापासून टीआरडीची निर्मिती झाली, बरोबर. आदिवासी संशोधन प्रशिक्षण संशोधन संस्था, प्रशिक्षण संस्था. त्या प्रशिक्षण संस्थेचं काम होतं हम्म. का आदिवासींना प्रशिक्षित करणं, बरोबर. म्हणजे प्रशिक्षण देणे. हम्म. परंतु काय झालं, त्यांनी प्रशिक्षण दिलं, बरोबर. परंतु जसं आता एखादी संस्था, हम्म. एखादी कंपनी हम्म. किंवा एखादा जसा आयटी असतो हा, बरोबर. हो. ते विविध पद्धतीचे असं काहीतरी तयार करून हम्म. या लोकांना त्यांनी प्रशिक्षण दिलं हम्म. आणि तुम्ही आदिवासीला प्रशिक्षित करा. हम्म. परंतु काय झालं
मुळात प्रशिक्षण आदिवासींना मिळालं नाही. मिळालं. म्हणजे ज्याला आपण कौशल्य विकास म्हणतो, हा, म्हणजे कौशल्य विकास होणं गरजेचं आहे आदिवासी हो, समुदायामध्ये. हो. जर तुम्ही एका बाजूला जल जंगल जमीन जर हस्तगत करतात, तर त्याच्या जागी तुम्ही पॅरलल एक काहीतरी द्यायला पाहिजे. कौशल्य तरी द्यायला हा, पाहिजे, जेणेकरून ते उद्योगामध्ये जाऊ शकतील 100% 100%. अशा पद्धतीने. हा. परंतु ते दिल्या गेलं नाही. हम्म. कागदावर हे सगळे घोडे नाचवले. म्हणजे माझ्या अभ्यासानुसार बर. म्हणजे एखादं प्रशिक्षण जर आपल्या विद्यार्थ्याला द्यायचं आहे, ऑटोमोबाईलचं आपण प्रशिक्षण दिलं, बरोबर. तर तुम्ही सांगा एक व्यवस्था आहे, एक प्रशिक्षण देणारी, हम्म. आणि डिपार्टमेंट मध्ये एक व्यवस्था अशी आहे, हम्म. पैसे देणारी. बरोबर. मग तुम्ही सांगा, एक व्यवस्था तुम्हाला प्रशिक्षण देते, दुसरी व्यवस्था तुम्हाला रोजगारासाठी पैसे देत नाही. देत नाही. बरोबर. मग दुसरी व्यवस्था तुमच्या कामाची काय? बरोबर. एक टीआरटी व्यवस्था आहे, हम्म. एक आदिवासी विकास महामंडळ आहे, आणि एक न्यूक्लिअर बजेट आहे. अशा बरोबर. 3 व्यवस्था आहे. म्हणजे आदिवासी विद्यार्थ्यांना जर प्रशिक्षण दिलं, त्यांना उद्योगासाठी प्रेरित जरी केलं, हो, पण उद्योग टाकासाठी त्यांना पैसा दिला जात नाही. पैसा दिला जात नाही. म्हणजे ज्या ह्या 3 प्रमुख घटक आहे, हम्म. टीआरटी आहे, हम्म. आदिवासी विकास महामंडळ, महामंडळ. आणि प्रकल्प अधिकारी, त्याच्यामध्ये न्यूक्लिअर बजेट. हम्म. म्हणजे याच्यामध्ये जे दुपावत आहे, हम्म. म्हणजे ते आदिवासी विद्यार्थ्यांना समजत नाही, हम्म. किंवा रोजगार कसा मिळावा याच्यावर समजत नाही. मी वारंवार त्या गोष्टीसाठी रोजगारासाठी भांडतो. मी मागच्या वर्षी तुम्हाला सांगतो, आराखडा होता 30 करोड रुपयाचा आराखडा मी रद्द केला. कशाचा रद्द केला? का आदिवासीचं प्रशिक्षण. म्हणजे प्रशिक्षण नको, आता आमच्या युवकांना रोजगारासाठी तुम्ही डायरेक्ट योजना तयार करा. तर त्यांनी 5-5, 6-6, 8-8 लाखाच्या योजना तयार करायला लावल्या मी त्याची. आणि पुऱ्या विभागात, अमरावती एकच नाही, धारणीमध्ये नाही, आपलं पुसद, अकोला, यवतमाळ, ह्या आजोबा संभाजीनगर 7 प्रकल्पामध्ये काही त्या योजना तयार करायला लावल्या का ह्या योजना तुम्ही टाका, जेणेकरून आमचा माणूस हा रोजगार उपलब्ध करण्यासाठी काहीतरी भांडवल भेटेल त्याने. परंतु माझं एक या शासनाने किंवा प्रशासनाने आदिवासी विकास विभागाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून, या पोस्टकार्डच्या माध्यमातून माझं सांगणं आहे का, तुम्ही ज्या लोकांना प्रशिक्षित करता आणि प्रशिक्षण देता, ज्याच्या भरोश्यावर तुम्ही हे प्रशिक्षण अवस्था राबवता, व्यवस्था राबवता, ते मुळात प्रशिक्षण देत नाही. आणि त्यांनी जर मुळात प्रशिक्षण दिलं, तर माझं असं मत आहे का बाबा, तुम्ही त्या व्यक्तीला आदिवासी विकास महामंडळ मार्फत पैसे द्या. बरोबर. आम्ही आंदोलन चालवलं, एनडीएफसी मार्फत 10-10 लाख रुपये द्या. आता 10-10 लाख रुपये भेटणं सुरू झाले. परंतु जे लोक प्रशिक्षित आहेत, जे प्रशिक्षण घेतात, त्यांना सुद्धा त्याच्यामध्ये वाटेकरी करा, कारण ते फॉर्मच भरत नाही. आणि ऑनलाईन व्यवस्था असल्यानं खेड्या गावामध्ये ही ऑनलाईन अवस्था नाही. आज मेळघाटमध्ये गेलं तर साधं नेटवर्क नाही राहत. तर ते ऑनलाईन अवस्था करून दिली. ऑनलाईन व्यवस्थेमुळे काय झालं, ऑनलाईन व्यवस्थेमुळे लोकांचे अर्जच चालले नाही. त्यामुळे ही वेगवेगळ्या पद्धतीने हे जे नियोजन होऊन राहिलं डिपार्टमेंटमध्ये किंवा समाजामध्ये, हा बेरोजगारीचा ठपका जो बसून राहिला, हा मुळात आदिवासीने स्वतः ओढून घेतलेला आहे, स्वतः. मग यासाठी बाबा मी शासन जबाबदार आहे, मी असं म्हणत नाही. याला समुदाय सुद्धा जबाबदार आहे, कारण की समुदायाला वाटतच नाही की आम्ही बाबा एखादा व्यवसाय करावा. समुदायाला वाटून राहिला नाही की आम्ही व्यवसाय केला पाहिजे. म्हणजे विद्यार्थ्यांना नाही वाटत, विद्यार्थी म्हणजे माझ्यासारखे युवक जर असतील काही, त्यांना नाही वाटत की आम्ही रोजगार केला पाहिजे, रोजगार उपलब्ध कसा होईल याच्यावर काम करत नाही. तर त्याच्यामुळे का शासनच जबाबदार असेल असं मी मान्य करतो. त्याला शैक्षणिक पार्श्वभूमी किंवा सामाजिक पार्श्वभूमी ही जबाबदारी असं म्हणता येईल 100%. इकडे पहा, आजकाल तुम्ही इंस्टाग्रामवर जे लहान लहान पोरं व्यवसाय करून राहिले, त्यांचं वय नाही. बरोबर. एक काहीतरी नाशिकचा इकडला मुलगा आहे, मी तो मागे व्हिडिओ पाहिला, तो चहापत्तीचा त्यानं ते वेगवेगळ्या पद्धतीनं मसाले तयार केले. बरोबर. छोटा मुलगा आहे, व्यवसाय तयार केला. मग आता तुम्ही सांगा, आदिवासी मध्ये जर युवकांमध्ये कॅपेबिलिटी आहे, ते गड्डे खोदू शकतात, ते रोडी पूर्ण खोदू शकतात, ते झाड पाळू शकतात, म्हणजे जंगलची निर्मिती जर आम्ही करू शकतो तर नष्टही करू शकतो, एवढी आमच्यामध्ये ताकद आहे. परंतु रोजगार आम्ही कसा करायचा याचं प्रशिक्षणच मुळात आम्हाला बरोबर भेटलं नाही. जे की पारंपरिक सगळं आहे, तर त्याला आधुनिकतेची जोड देता आली पाहिजे. जोड देण्यासाठी आपल्याला अंमलबजावणी प्रॉपर व्हायला पाहिजे. हो, पण त्याची अंमलबजावणी ज्या प्रक्रियेनुसार टीआयटी मार्फत करण्यात आली, ते ऑलरेडी प्रशिक्षण दिल्याच गेलं नाही, हे तुम्ही समजून घ्या. म्हणजे आम्हाला वाटते आम्ही रोजगार उपलब्ध करू शकतो, आम्ही एखादा रोजगार आम्ही जर समजा एखादा कंपनी वगैरे आम्ही चालवू शकतो, परंतु त्याचं जे प्रशिक्षण आम्हाला भेटायला पाहिजे होतं, मुळात ते भेटलंच नाही. हे वास्तव आहे. ते पैसे तिकडेच खाल्ले, प्रशिक्षण कोण घेतलं कोणालाच माहित नाही. ही टीआरटीआय जी संस्था आहे, ही भ्रष्ट आहे का असं मत आहे आपलं? मी तुम्हाला सांगतो,
ह्या 2-3 वर्षा पहिले आता हे टीआरटी मार्फत जे प्रशिक्षण सुरू आहे. हम्म, हम्म, मुळात हे मी तुम्हाला काय सांगितलं हम्म. का विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तुम्ही प्रवृत्त केलं पाहिजे, हम्म, बरोबर परंतु हे मुळात विद्यार्थ्यांना पैसे देऊन प्रवृत्त करत आहे. बरोबर. पैसे दिले जात आहे. म्हणजे आता डीबीटी जे केलं जात आहे हो. तर ते सगळं फोल ठरत आहे सगळं. बोलले ते एक नंबर म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांच्या मूळ गाभेपासून, हम्म, मूळ प्रश्नापासून, हम्म, मूळ आंदोलनापासून हम्म. आणि जे अवतीभोवती असणाऱ्या प्रश्नापासून विचलित करण्यासाठी ही डीबीटी आणि हे टीआरटीचा हा कार्यप्रणाली आहे. चाललेलं आहे. तुम्ही सांगा ही पद्धत डीबीटीची पद्धत तिकडे नाही आहे, बरोबर. समाज कल्याण मध्ये नाही आहे, बरोबर. ओबीसी मध्ये नाही आहे, नाही, फक्त आदिवासी आदिवासीमध्येच मध्येच का? का बरं? बरोबर. म्हणजे हे टीआरटी जे आतापर्यंत हे जे सुरू आहे हम्म, एमपीएससी हम्म. युपीएससी, हम्म. तुम्ही सांगा बरं किती युपीएससी मध्ये आमच्या आदिवासी महाराष्ट्राची मुलं आहे. बरोबर. क्वचितच प्रमाण आहे. अमरावती विभागामध्ये अमरावती युनिव्हर्सिटी आहे. हम्म. अमरावती युनिव्हर्सिटीमध्ये युपीसीचे हे झाले होते क्लासेस क्लासेस. होतात. हो. एका विद्यार्थ्यावर खर्च किती होता? हम्म. एका विद्यार्थ्यावर खर्च होता 20 लाख. एका विद्यार्थ्याचा खर्च 20 लाख बाप. प्रशिक्षण नाही. आणि तुम्ही सांगा त्या विद्यार्थ्यांना युपीसीचं तुम्ही टीचिंग करणारे शिक्षक कोणते पाहिजे? हं. हे एमए बीएड वाले पाहिजे काय? कमसे कम त्याला अनुभवी लोक सगळे असायला पाहिजे ज्यांनी मिनिमम त्या व्यक्तीने 2 हम्म. किंवा 3 हम्म. युपीसीच्या मुख्य एक्झाम दिल्या असेल, yes, yes. मुलाखती दिल्या पाहिजे मुलाखती दिल्या असेल. किंवा रिटायर्ड लोक ते लोक नाही. हम्म. कोणत्या फॅकल्टीचे लोक तिथं प्रशिक्षण घेऊन राहिले, त्याला शिकून राहिले फक्त पैशासाठी. फक्त पैशासाठी. 20 लाख रुपये एका विद्यार्थ्यावरती जर होत असेल म्हणजे मला तरी वाटत नाही की इतका खर्च येत असेल एका विद्यार्थ्याला. आणि 5 लाख रुपये खूप जास्त झाला. मुळात म्हणजे काय हं. आणि 25 विद्यार्थी 25 विद्यार्थ्यांवर 20-20 लाख आणि रुपये. प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये त्या पद्धतीचं केलं. बापरे. तो भ्रष्टाचार झाला. हं. त्या संदर्भात आपण जर पत्रव्यवहार केला, हं. ते कमिटी येते जाते, कधी काय येते कोणाला माहित नाही. हं. हो झालं हम्म. आणि आणि दुरावस्था आहे. हं. आता टीआरटीने हे नवीन सुरू केलं, हं. पोलीस प्रशिक्षण बेधडक. म्हणजे विद्यार्थी पोलीस प्रशिक्षण घेऊन राहिले. आणि प्रशिक्षण त्यातल्या त्यात हे जे टीआरटीआयच्या माध्यमातून होत आहेत एमपीएससीचं असो युपीएससीचं असो किंवा हा. पोलीस भरतीसाठीचं जे प्रशिक्षण असो हा. याच्यामध्ये डायरेक्ट पैसे त्यांच्या खात्यावरती टाकले जातात. हा. अनेक विद्यार्थी माझा अनुभव असा आहे की विद्यार्थी फक्त पैशासाठी म्हणून फॉर्म भरतात की टीआरटीआयला माझा नंबर लागला की माझ्या खात्यावरती 70-80 हजार रुपये येऊन जातील 100%. आणि ते पैशात मी काय करणार तर काय नाही मी मोबाईल घेणार आयफोन घेणार हे सगळे प्रकार चालले. इकडे पहा, हं. मुळात म्हणजे मी तुम्हाला सांगतो ही जी कार्यप्रणाली आहे, हं. तुम्ही सांगा मला, तुम्ही 10वीत गेल्यानंतर तुमच्या वडिलांना तुम्हाला 10,000 दिले, हं. तर तुम्हाला समजते का समायोजन कुठं करायचं, नाही बरोबर त्याचं नियोजन कुठं व्यवस्थापन करायचं? नाही समजत. आमच्या मुलीला डायरेक्ट 70 दर महिन्याला 15 हजार असे जर पैसे आले, हं. तर तो काय करावं? आता या मोठ्या मोठ्या शहरामध्ये जे पोरं राहतात, हं. तर त्यांना पण तो शिकत नाही का मला गाडी घ्यायची आहे, बरोबर मला आयफोन पाहिजे, हे झालं. मला गार्डनला जायचं आहे. हं. म्हणजे काय होऊन राहिलं का साक्षरताच त्याच्यामध्ये नाहीये. नाही आणि अनेक विद्यार्थ्यांना माझं मत आहे की फायदा पण होतोय, असं नाही की नाही. उपयोग होत नाहीये, परंतु जास्त विद्यार्थी याचा मिसयूज खूप करतात. माझं काय म्हणणं आहे, तुम्ही सांगा एका जिल्ह्यामधून तुम्ही 500 विद्यार्थी चूज केले, 500 विद्यार्थी पोलीस मध्ये लागून राहिले काय? नाही 500 विद्यार्थी बँकिंग मध्ये लागून राहिले काय? नाही. अरे ते पहिले शासनाला हे समजून नाही राहिलं हम्म. का आदिवासीचा बिंदू नमावली 8 वर गेला, बापरे. 2 वर होता, एसटीच्या होता. नंतर एसटी होता, ST होता. तो गेला 8 वर. म्हणजे एखाद्या प्रोफेसरची जर 8 जागा असेल तर आदिवासीचा नंबर लागल. लागेल बरोबर. तर आदिवासी आता तुम्हाला सांगतो हे म्हणजे संविधानिकरित्या आम्हाला 7.5% आरक्षण आहे, आम्ही मान्य करतो, बरोबर. परंतु आता ते यांच्या हे नियमावलीनुसार हम्म. हे बिंदू नियमावलीने आमचा पुरा घोर केला. बरोबर. त्याच्यामुळे आदिवासींना नोकरी लागेल हम्म. किंवा तो प्रोफेसर होईल हे स्वप्नच आहे, स्वप्नाचं आहे. हे स्वप्न आहे. ह्याच युवकांच्या बाबत इथलं वास्तव हा. आपल्याला म्हणता येईल की- आणि याच्यासाठी ज्यावेळेस आम्ही लढण्याचा प्रयत्न करतो, तर ते लढाई सक्षमपणे आम्ही लढू शकत नाही. त्याचं कारण हेच आहे, कारण की याच्यात आमचा जो युवक वर्ग आहे तो डीबीटी, तो टीआरटीचे प्रशिक्षण याच्या गुंतवलेला आहे. म्हणजे मला तर कधी कधी वाटते का हे षडयंत्र आहे बा. हे सामाजिक षडयंत्र आदिवासी हे बद्दल आदिवासींना केलं. लाच दिली जात आहे हा. शासनातर्फे की तुम्ही आमच्या विरोधात हा. बंड करू नका, विशेष आम्ही तुम्हाला पैसे देऊन खुश ठेवतो. हा. हे म्हणजे हे ऑलरेडी बाबा हे लालच आहे बरोबर. किंवा हे सामाजिक षडयंत्र आहे. हे आमच्या आमदाराला समजून राहिलं, बरोबर. आमच्या खासदाराला समजून राहिलं,
आमच्या मंत्री बोलतो मी काही बोलत नाही, पण हे समजून नाही राहिलं, हा महत्वाचा प्रश्न आहे. आज जर बघितलं आपण तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, शाश्वत विकास आपण त्याला म्हणतो, हा. मग त्याच्यामध्ये पर्यावरणाचं संरक्षण करा किंवा सगळे 17 टार्गेट्स असे आहेत. त्याच्यापैकी जर बघितलं यापूर्वीच आदिवासींच्या समुदायांमध्ये हे सगळं जंगल किंवा शाश्वत विकास हा मुळातच आदिवासींमध्ये आहे. तो आपल्याला देवांमध्ये सुद्धा, त्यांच्या दैवतांमध्ये सुद्धा दिसून येतो. आज आपण वनराई वगैरे जे म्हणतो आदिवासींमध्ये आहे, पूजा केली जाते. याचा पर्यावरणाचा आणि आदिवासींच्या देवांचा किंवा ज्यांना ते परमेश्वर मानतात त्याचा काय संबंध आहे असं आपल्याला याच्यामध्ये सांगता येईल? बघा, पारंपरिक म्हणजे संस्कृती आहे आमची, हम्म. जी पुरातन काळापासून सुरू आहे. जंगलामध्ये जे आमचे डोंगरदेव असेल, हम्म. आमचा पेनठाणा असेल, हम्म. भूमकाल पेन असेल, बरं. असे विविध पद्धतीचे वेगवेगळ्या ठिकाणी आमचे जंगलामध्ये देव आहे. हम्म. म्हणजे मंदिर नाही, बरोबर. फोटो नाही, फक्त एक आस्था आहे त्यांच्यासोबत जुळलेली. म्हणजे जल जमीन जंगलची जी आस्था असते, बरोबर. जसं आपण आता निसर्गामध्ये आहे, हम्म. आपण ही हवा पाहू शकत नाही, हम्म. तशी त्यांची जी दृष्टी आमच्यावर आहे ते आपण पाहू शकत नाही. त्या पद्धतीची आमची आस्था त्यांच्यासोबत आहे. बरोबर. तर आमच्या पुरातन काळापासून म्हणजे आमची म्हणजे त्यांच्यासोबत जी नाड जुळलेली आहे, हम्म. निसर्गासोबत जे नाड जुळली आहे, ते आम्हाला त्या पर्यावरणामध्ये दिसते. त्यामुळे आम्ही जल जमीन जंगलची पूजा हे आम्ही ऑलरेडी जंगलामध्ये जाऊन करतो किंवा झाडाची पूजा करतो. वनराई वगैरे वन- आपण त्याला हा. म्हणतो. हा. म्हणजे आम्ही जर एखादं झाड जर आम्हाला तोडायचं असेल, हम्म. झाड हम्म. म्हणजे एखाद्या झाडाचं पान जर तोडायचं असेल, हम्म. तर आमच्या घरचा एखादा व्यक्ती त्याची पूजा केल्याशिवाय पान तोडत नाही. पान तोडत नाही. नाही. म्हणजे आज ते याच्यामध्ये नाशिकमध्ये आंदोलन चाललेलं होतं हो. वन तोडण्याच्या संदर्भामध्ये, हो. की तिथे तशा प्रकारचं असं काही आदिवासीमध्ये होत नाही की नाही, नाही, झाड नाही. गेलं आणि तोडलं, आदेश नाही, काढला आणि नाही, नाही, तोडलं, नाही. त्याच्यासाठी पूजा होते. आमची म्हणजे एखाद्या लग्न जरी असेल हम्म. आणि लग्नामध्ये झाड लागते, बरोबर. हो. तर त्याची पूजा केल्याशिवाय आम्ही ते झाड तोडू शकत नाही. बरोबर. परवानगी घ्यावी लागते. परवानगी घेतली म्हणजे म्हणजे ह्या काही काही गोष्टी आमच्यामध्ये भावनात्मक जोडलेले असं. म्हणजे आस्था आमची त्यांच्यासोबत जुळलेली आहे. त्यामुळे आमचा जो हा समाज असेल किंवा इथला मूळ निवासी जो समाज असेल, तो ऑलरेडी मूळ निवासी समाज इथल्या जल जमीन जंगलावर अत्यंत प्रेम करतो. अत्यंत प्रेम म्हणजे त्याच्यासाठी तो मरायला सुद्धा तयार आहे आणि मारायला सुद्धा तयार आहे. आता कालांतराने काही लोक आता झाडे जगवा झाडे वाचवाची जे आपल्याला भाषण देतात, प्रबोधन करता का झाडे लावा, तर मुळात झाडे लावा आणि झाडे जगवा हा पराक्रम आम्ही ऑलरेडी आमच्या बापदादांनी अगोदर करून ठेवलेला आहे, पुरातन काळापासून करून ठेवलेलं आहे. त्यामुळे त्यांचं हे वागणं आजची परिस्थिती आहे का झाडे जगवा झाडे लावा ही परिस्थिती आहे, परंतु झाडे कापा ही कुठून परिस्थिती आहे. म्हणजे झाडे कापणे, जंगल नाहीसा करणे, एखादा तलाव नाहीसा करणे, म्हणजे ही वेगवेगळी परिस्थिती या आजच्या कंडिशनला या देशामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे आदिवासींची संस्कृती आणि मुळात म्हणजे आदिवासी संस्कृती मूळ निवासी संस्कृती आहे, नैसर्गिक पूजक संस्कृती आहे. त्यामुळे निसर्गाला मानणारा हा समाज आहे. त्यामुळे बाकीच्या आम्ही त्या फोटांवर आमचं काही जास्त आम्ही लक्ष देत नाही. आम्ही नैसर्गिक पद्धतीने चालतो आणि निसर्गावर आम्हाला नैसर्गिक शक्तीवर आम्हाला सर्वात जास्त भरोसा आहे. विशेष म्हणजे आजचे शाश्वत विकासाच्या बाबत बोलतो आपण, हे जर उद्दिष्ट शासनाला पूर्ण करायचे असेल तर शासनाने आदिवासी समुदायाचे हक्क नक्कीच जपले पाहिजे असं म्हणता येईल. म्हणजे या माध्यमातून शाश्वत विकास होऊ शकेल. या देशामध्ये लोकशाही, जयपाल सिंग मुंडाचं एक वाक्य आहे का आम्हाला तुम्ही लोकशाही शिकू नका. बरोबर. आदिवासी हा मुळात लोकशाही मानणारा वर्ग आहे, मुळात. बरोबर. म्हणजे लोकशाही त्यांनी आम्हाला शिकवली पाहिजे बा एखाद्या व्यक्तीनं, असं मुळात नाही. हे संसदमध्ये म्हटलं, ज्यावेळेस संविधान सभेची सभा होती, त्या सभेमध्ये जयपाल सिंग मुंडा जे मरांग लीडर होते आमच्या आदिवासी समाजाचे, संविधान सदस्य होते, त्यांनी स्वतः म्हटलं का आदिवासींना लोकशाही तुम्ही शिकू नये. मुळात आदिवासी हा लोकशाही मानणारा वर्ग आहे. बरोबर. म्हणजे मुळात जल जमीनची जी अवस्था आहे ते मुळात ही लोकशाही मानणारी अवस्था आहे. म्हणजे कोणाला आमच्यापुढे त्रास होईल अशी तुम्ही घटना पाहू शकत नाही, किंवा आम्ही एखाद्याच्या घरातून अतिक्रमण केलं अशी घटना तुम्हाला पाहायला मिळणार नाही. मुळात लोकशाही मानणारा आमचा समाज आहे. परंतु कालांतरानं काय झालं, जे तत्वज्ञान मूल्य या सरकारने इतर व्यवस्थेने जपायला पाहिजे ते जपले नाही. ते जपल्या न कारणामुळे, आणि आता देशामध्ये काय सुरू आहे हे प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे, माझी काही सांगण्याची गरज नाही. परंतु मुळात लोकशाहीचा ढासा संपवण्याचं षडयंत्र या देशामध्ये सुरू आहे. त्याच्या विरोधात मुळात सर्वांनी लढायला पाहिजे ही माझी प्रामाणिक इच्छा. बरोबर.
आता आदिवासींच्या संदर्भात जर म्हटलं आपण, गडचिरोली भाग हा सर्वात मागास भाग आहे याबाबत, विकासाच्या बाबत आणि सर्वच गोष्टींच्या. आणि त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी काही खनिज संपत्ती आहे ती भरपूर विपुल प्रमाणात आहे त्या ठिकाणी. हो. आणि तिथं आज रोजी जे नक्षलाईट भाग बघतो आपण, खरं म्हणजे जर आदिवासींच्या हक्कासाठी लढणारे सगळे नक्षलाईट आहे असं म्हटलं जातं. पण मग त्या ठिकाणी जे आहे तर आज रोजी नक्षलाईट संपवला जात आहे. आणि असं करून त्या ठिकाणी जो काही खनिज संपत्ती आहे त्या खनिज संपत्तीसाठी आदिवासींचे हक्क संपवले जातात असा आरोप होतो. आणि त्यातल्या त्यात विशेष म्हणजे मध्यंतरी एक विधेयक सुद्धा आलं की आदिवासींची जमीन ही आता कोणालाही घेता येईल किंवा भाडे तत्वावरती लीजवरती घेता येईल. हो. म्हणजे याचा अर्थ आदिवासींचं जल जंगल जमीन ज्याला आपण संपवणं ज्याचं म्हणतो ही त्याची सुरुवात आहे का कायदेशीररित्या? पहा, ही भांडवलशाही व्यवस्था आहे. आणि लोकांना जरी वाटत असेल, प्रामुख्यानं जे आदिवासी सोडून अदर जो समाज आहे, अदर जी समाजाची व्याख्या आहे किंवा ते सत्तेचा दृष्टिकोन आहे अदर समाज पाहण्याचा, का आदिवासी जंगलात राहतात म्हणजे जंगल यांचं आहे असं नाही. या जल जमीन जंगलला वाचवण्यासाठी आमच्या आदिवासी किंवा आदिवासी क्रांतिकारकांनी मोठ्या प्रमाणात क्रांती केली आणि लढा दिला. ती इंग्रज असेल, ते म्हणजे XYZ जेवढे इथं पोर्तुगीज आले, जे जेवढे अतिक्रमण करायला आले किंवा जे लोक आले ज्यांनी अतिक्रमण केलं, अन्यायकारक केले, त्या अन्यायकारक विरोधात लढणारे लोक आमच्या आदिवासी पहिले होते. आता गुंडादूर असेल, बिरसा मुंडा असेल, वेगवेगळे क्रांतिकारी तयार झाले. परंतु मुळात काय आहे, मुळात या देशाची जी जमीन आहे ती आदिवासीची, ह्या जमीन आदिवासीची, परंतु प्रेम खूप आहे आदिवासीचं. असं वाटतं का ह्या जमिनीवर प्रेम आहे आदिवासीचं, जलवर प्रेम आहे, जमिनीवर प्रेम आहे. परंतु काय झालं, मुळात इथं राहणारी जी अवस्था आहे, अदर जे लोक आहेत ते लोक ते मुळात त्याच्यावर जास्त लक्ष देऊन नाही राहिले. कारण की भांडवलशाही व्यवस्था आली. आज नक्षलाईटच्या नावानं आदिवासीला मारल्या जाते. मग ते SC असेल, ST असेल, ते सर्व आले त्याच्यामध्ये. परंतु ते मारल्यानंतर एक त्याचा वेगळा प्रोपोगंडा या टीव्हीच्या माध्यमातून, न्यूजच्या माध्यमातून होतो. परंतु त्याच्यानंतर तिथं काय घडते ते टीव्हीवर दाखवत नाही, ते पेपरमध्ये येत नाही, तिथल्या स्थानिक लोकांना माहीत नसते, इकडल्या अदर लोकांना माहीत नाही. म्हणजे आता सुरजागड प्रकरण असेल किंवा बस्तरमध्ये ते हिडमा नावाचे जे होते, त्यांचा इंटरव्ह्यू क्वार्टर झाला. तुम्ही सांगा, लहान लहान मुले आहे. एक मागं मी फोटो पाहिला होता, लहान मुली एवढे एवढे रायफल घेऊन सरेंडर करते. ते मध्यंतरी आणि तिच्या हातामध्ये ते कोणती रायफल आहे मला नाव माहिती त्याचं, आणि तिच्या पायामध्ये 50 रुपयाची चप्पल. तुम्ही सांगा मला, ते खरीच नक्षलाईट आहे का? म्हणजे कुठे, म्हणजे ज्या मुलीनं शिक्षण घेतलं पाहिजे, पेन तिच्या हातात असला पाहिजे, त्या मुलीच्या हातात AK-47 टाकणारे कोण किंवा देणारे कोण, याचं संशोधन कोण करायला पाहिजे? याचं संशोधन सुद्धा सरकारनं करायला पाहिजे. काय हे जे लहान लहान मुलं आहेत, काय हे रायफल घेऊन असे कसे बाबा नक्सलाईट बनवून राहिले, का त्यांना बनवल्या जात आहे, याचं संशोधन कोणा करायला पाहिजे? प्रशासनाने करायला पाहिजे. परंतु प्रशासन तिकडे लक्ष देत नाही, किंवा प्रशासनाला वाटते किंवा इथच्या भांडवलशाही व्यवस्थेला वाटते का या जमीन आदिवासीच्या जल जमीन जंगल खनिज आहे, संपत्ती आहे, बॉक्साईट प्रमाणे वेगवेगळ्याच खनिज संपत्ती आहे. जोपर्यंत आदिवासी तिथून संपवल्या जाणार नाही, आदिवासी जोपर्यंत तिथून हाकलल्या जाणार नाही, आदिवासीचं विस्थापित आपण जोपर्यंत करणार नाही, तोपर्यंत त्याच्यावर ते कब्जा करू शकत नाही. मालकाला मारून टाका, म्हणजे मालकाला मारून टाका किंवा गुलाम करून टाका. ह्या दोन अवस्था या भारतामध्ये आता सुरू झाल्या, मारणे किंवा गुलाम करणे. जोपर्यंत तिथला आदिवासी विस्थापित आपण करणार नाही, तिथला आदिवासी जोपर्यंत आम्ही नक्सलाईट म्हणून मारणार नाही, किंवा तिथला आदिवासी जोपर्यंत आम्ही हाकलणार नाही, तोपर्यंत त्या जमिनीवर आमचा कब्जा होणार नाही, तिथल्या बॉक्साईटवर आमचा कब्जा होणार नाही, खनिज संपत्तीवर आमचा कब्जा होणार नाही. अशा पद्धतीची भांडवलशाही आज सुरू झाली. त्यामुळे आज जे आपण वातावरण बघतो, आज जे जल जमीन जंगल बघतो, ऑक्सिजन जे घेतो आपण, ते मुळात सर्वांसाठी आहे, स्पेशल आदिवासीसाठी आहे का? सगळ्यांसाठी. त्याच्यामुळे हा लढा फक्त आदिवासींचा नाही, प्रत्येक सामान्य नागरिकाचा आहे, जाती धर्माच्या प्रत्येक व्यक्तीचा आहे. परंतु लढत का बरं नाही, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. कारण की उद्या हे जर नैसर्गिक संपत्ती नष्ट झाली तर उद्या ऑक्सिजन मिळणार नाही. तुम्हाला माहिती आहे कोरोना काळामध्ये काय झालं, विकत घ्यावं लागत.
उद्या म्हणजे या ठिकाणी उद्या ऑक्सिजन तुम्हाला विकत घ्यावं लागेल. आणि भांडवलशाही व्यवस्थेने इथल्या प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ्या पद्धती, कारण की इकडे पहा, आजची जी कंडिशन लोकांची जी मनस्थिती आहे, लोकांना असं वाटायला लागलं की आपण कितीही लढलो तर सरकार आमचं ऐकत नाही, बरोबर. ही अवस्था झाली. कारण की आपण लोकशाहीचे जे चार स्तंभ म्हणतो ते चारही स्तंभ ढासळलेले, उद्ध्वस्त झालेले. आहे. त्यामुळे मीडियावर ना कोणाला विश्वास आहे, न्याय व्यवस्थेवर ना कोणाला विश्वास राहिलेला आहे, प्रशासनावर कोणाला विश्वास नाही आहे. त्याच्यामुळे काय झालं, लोकांची मानसिकता तुटलेली आहे, संपलेली आहे. बरोबर. आणि जे काही लोक आता बोलतात ते आतमध्ये आहे. बरोबर. ते त्याला अजिबात बेल भेटत नाही. बरोबर. आणि बलात्कार करणाऱ्या लोकांना बरोबर. चोपन बिल मिळते. त्यामुळे लोकांची अवस्था थोडी ढासळली. अशी आपल्याला स्थिती दिसून हो. येते. म्हणजे फार भयंकर हे भयंकर सगळं भयंकर म्हणता भयंकर येईल. अवस्था आहे. तर या ठिकाणी माननीय अर्जुन भाऊ युनाते यांनी आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने आजची आदिवासी समुदायाची स्थिती सांगितली आणि प्रशासन काय करत आहे याच्यावरती जागरूक होऊन नक्कीच आपल्या प्रशासनाने, जर हा व्हिडिओ आदिवासी मंत्री बघत असतील तर त्यांनी नक्कीच या इंटरव्ह्यू वरून एक काहीतरी बोध घेऊन, आमचं नावच बोध टॉक्स आहे, हे बोध घेऊन नक्की याच्यावरती काहीतरी उपाययोजना करण्याचा प्रयत्न करावा. आदिवासी मंत्र्यांना आमचा विरोध नाही, परंतु त्यांची जी वृत्ती आहे, त्यांचं जे काही निष्क्रियता आहे त्याला विरोध आहे. ते जर त्यांनी निष्क्रियता संपवली, कार्यक्षमता दाखवली तर नक्कीच या ठिकाणी आपल्याला एक आदर्श मंत्री म्हणून त्यांचा एक गौरव आम्हाला करता येईल आणि आदिवासी गौरव करतील त्यांचा अक्षरशः. तर हे सगळं व्हायला पाहिजे. तर या ठिकाणी अर्जुन भाऊ यांनी आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने सगळं समजून सांगितली, स्थिती सांगितली, त्याच्याबद्दल मी अर्जुन भाऊ यांचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद.